तुम्हाला माहिती आहे का 18 पुराणाची भागणी महर्षी वेदव्यासाने कशी भागणी केलेली आहे? जे 3 गुणावर आधारित लोक आहेत, त्या 3 गुणाच्या आधारित लोकांसाठी महर्षी वेदव्यासाने ह्या 18 पुराणाचं 3 गुणामध्ये भागणी केलेली आहे. जे सत्वगुणाचे लोक आहेत त्यांसाठी विष्णू पुराण, भागवत पुराण, नारद पुराण, गरुड पुराण, पद्म पुराण, वराह पुराण असे 6 पुराण हे सत्वगुण लोकांसाठी महर्षी वेदव्यासाने दिलेले आहे. जे रजगुणी लोक आहेत त्यांसाठी ब्रह्मांड पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडे पुराण, भविष्य पुराण, वामन पुराण हे रजगुणी लोकांसाठी दिलेले आहे. आणि जे तमोगुणी लोक आहेत त्या लोकांसाठी मत्स्य पुराण, कुर्म पुराण, लिंग पुराण, शिवपुराण, स्कंद पुराण, अग्निपुराण अशा अशा 18 पुराणामध्ये दिलेले. म्हणून महर्षी वेदव्यासाने अशा 18 ग्रंथाला नाही का 3 भागामध्ये विभागणे केले. ज्याचा स्तर असेल तिथून त्याने ग्रंथ वाचून आपल्या चेतनाला विकसित केलं पाहिजे आणि अध्यात्मामध्ये आणि भगवंताला समजलं पाहिजे. म्हणून महर्षी वेदव्यासांची आपल्यावर विशेष अनुकंपा आहे. या कलियुगामध्ये 18 पुराणाचा सार जर समजून घ्यायचा असेल तर संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात हे 2 ग्रंथ वाचा. गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भगवद्गीता जशी आहे तशी आणि श्रीमद भागवत ग्रंथ वाचलं तर हे 18 पुराणामधला सार भेटल. तर यद्या कदाचित तुम्हाला जर वाटलं हे वाचायचं तर तुम्ही हे ग्रंथ वाचून आपल्या आध्यात्मिक प्रगती करून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकतात. धन्यवाद. हरे कृष्णा.